वानखेडे सरांनी अनेक पुस्तकं लिहिलीत. त्याच्यात आपणाचं वाद आपणाशी, पुनर्विचार, गांधी का मरत नाही, पत्रकारितेमध्ये त्यांचं फार मोठं नाव, एका साध्या सत्यासाठी, असे अनेक पुस्तकं त्यांची गाजलीत. आपणाच वाद आपण्याशी या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय असा पुरस्कारसुद्धा महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात आला. असं हे व्यक्तिमत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व आज गांधी का मरत नाही या विषयाला घेऊन आपल्याशी हितगुज साधणार आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. चंद्रकांत वानखेडे सर. आकाश जयस्वाल त्यांचा या विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वाहन. खरं तर एवढ्या सुंदर नाटकानंतर तुम्हाला भाषण ऐकावं असं वाटत नसेल हे मी समजू शकतो, पण मला हेही म्हणजे भाषण माझीही सुद्धा करण्याची इच्छा नाही, कारण इतकं सुंदर नाटक हे पाहण्यात आलं. गांधीचं करायचं काय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे समुद्रपूर सारख्या तालुका प्लेसवर एका शाळेने ती बसवावं आणि आपल्याच विद्यार्थ्यांच्या मार्फत ते करून घ्यावं, याचं मला आश्चर्य वाटतं आणि कौतुकही वाटतं. या सगळ्या, कारण माझ्या पुस्तकाचा विषय आकाशने काढला, गांधी का मरत नाही. गांधी का मरत नाही याचा तर पुरावा वारंवार मिळतो आहे. कारण मागच्या वर्षी 30 जानेवारीला एका साध्वीने गांधीच्या प्रतिमेलाच गोळ्या घातल्या. याचा अर्थ गांधी जिवंत असल्यामुळेच त्या गोळ्या माराव्यासं वाटतात. आणि मग परत प्रश्न त्यांच्यासमोर असतो की याचं करायचं काय. दुर्दैवाने गांधीबद्दल इतके गैरसमज पसरवलेले आहेत की गांधीची प्रतिमा म्हणजे गांधीची बकरी काजू आणि बदाम खाते, कोणीतरी सांगितलं आणि आपण ऐकलं. गांधी म्हणजे काय, मजबुरी का नाम महात्मा गांधी, कोणीतरी सांगितलं, आपण ऐकलं. गांधी म्हणजे काय, तर एका गालावर मारली तर दुसरा गाल समोर करा असं तत्त्वज्ञान सांगणारा माणूस त्यांनी फेकलं आणि आपण झेललं. मुळात प्रश्न असा उपस्थित होतो की गांधीबद्दलचा जगामध्ये ज्या माणसाला मानलं जातं, आज 145 देशामध्ये गांधीचे पुतळे उभे आहेत. आज 167 देशामध्ये गांधीवर टपाल तिकीटं निघालेली आहेत. आज जगामध्ये एखादीही युनिव्हर्सिटी नाही आहे की जिथे गांधी अध्यासन नाही आहे किंवा गांधीचा अभ्यास होत नाही आहे. त्याच गांधीबद्दल 20व्या शतकातला सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणून जगाने ज्याची तारीफ केली, ज्या गांधीबद्दल बराक ओबामा असं म्हणतो की महात्मा गांधीचा जन्म झाला नसता तर मी या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकलो नसतो. नेल्सन मंडेलासारखा माणूस असा म्हणतो की महात्मा गांधींचे विचार माझ्यासमोर नसते तर आयुष्याचा एवढा प्रदीर्घ काळ मी तुरुंगात जगू शकलो नसतो. मग प्रश्न असा पडतो की जगाने मानलेल्या माणसाच्या संदर्भामध्ये आपल्या देशातल्या काही टिचभर असतील, मुठभर असतील, या लोकांनी तिरस्कार आणि द्वेष का केला. बरं, हा तिरस्कार आणि द्वेष साधा एका मर्यादेपर्यंतही नाही आहे. इतका तिरस्कार आणि द्वेष केला की त्या गांधीची हत्या करावी लागली आणि त्यांनी हत्या केली. एका अशा माणसाची हत्या त्यांना करावी लागली, मग त्याची कारणंही त्यांना द्यावी लागली. दुर्दैवाचा मुद्दा असा की गांधीची हत्या करणाऱ्यांनीच गांधीची हत्या का केली याची कारणं सांगितली. मग त्यांनी सांगितलं, म्हणजे जसं नाटकाच्या भागामध्ये आलं होतं की गांधीमुळे फाळणी झाली, गांधी मुस्लिम धार्जिणे होते, गांधीमुळे 55 कोटी द्यावे लागले.
मग मूळ मुद्दा असा येतो की जसा परत नाटकामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की 1934 मध्ये गांधीची हत्या करण्याचा काय प्रयत्न केला गेला, जेव्हा 1934 मध्ये पाकिस्तान नावाचा शब्द नव्हता, त्यामुळे फाळणी होण्याचा प्रश्न नव्हता आणि त्यामुळे 55 कोटी रुपये देण्याचा प्रश्न नव्हता. आणि महत्त्वाचं म्हणजे की 1934 मध्ये ज्या हत्येचा प्रयत्न झाला त्या हत्येच्या प्रयत्नामध्ये 1948 मध्ये ज्यांनी हत्या केली त्या हत्यारांपैकी नारायण आपटे त्याच्यामध्ये होता. आणि मग अनेक प्रयत्न त्याचे झाले, जेव्हा पाकिस्तानचा शब्दही नव्हता तेव्हा झाले. हे हत्येचे प्रयत्न का करावेसे वाटले, गांधीचा तिरस्कार का केला, इतका द्वेष का केला, की गांधींनी काय वाकडं केलं होतं? गांधींनी वाकडं केलं होतं. आपण नेहमी 1857चं स्वातंत्र्य सैनिकांचं बंड वगैरे उल्लेख करतो, 1920 पर्यंतच्याही स्वातंत्र्य चळवळीचा उल्लेख करतो. पण साधी गोष्ट अशी आहे की 1857चं सैनिकांचं बंड हे संस्थानिकांचं बंड होतं. साधी गोष्ट अशी आहे की मेरी झाशी नाही दोंगी असं म्हणत असताना झाशी नावाचं एक संस्थान आहे ते कोणीतरी घेते आहे आणि म्हणून त्याच्या विरोधातली झालेली ती लढाई आहे. सर्वसामान्य माणसाचा याच्यात समावेश नाही आहे. 1920 पर्यंत टिळकांच्या नेतृत्वामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, त्या स्वातंत्र्य लढ्याची चौकट ठरलेली होती. कारण 1818 मध्ये महाराष्ट्र असा प्रदेश होता की जिथे ब्रिटिशांचं राज्य गेलं ते पेशव्यांच्या हातून गेलं. आणि इतिहासामध्ये ही मांडणी आहे 1920 पर्यंतच्या याची विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी केलेली मांडणी आहे, इतिहासाचार्य राजवाड्यांनी केलेली मांडणी आहे. ते असं म्हणतात की ज्या अर्थी पेशव्यांचं राज्य गेलेलं आहे, ज्या अर्थी पेशव्यांचं राज्य गेलेलं आहे, हे इथे थांबत नाही. माझा मुद्दा असा आहे की ज्या अर्थी पेशव्यांचं राज्य गेलेलं आहे म्हणजे ज्या अर्थी चित्पावन ब्राह्मणांचं राज्य गेलेलं आहे त्या अर्थी चित्पावन ब्राह्मणांनीच ते मिळवलं पाहिजे आणि चित्पावन ब्राह्मणांनीच ते भोगलं पाहिजे. ही 1920 पर्यंत स्वातंत्र्याच्या लढाईची चौकट आखलेली. आपण टिळकांच्याबद्दल म्हणतो असंतोषाचे जनक वगैरे, हे सगळं खरं असताना सुद्धा त्या काळामध्ये मुद्दा असा होता की आधी राजकीय स्वातंत्र्य की सामाजिक स्वातंत्र्य. आणि टिळक असं म्हणायचे की आधी राजकीय स्वातंत्र्य पाहिजे आणि आगरकर म्हणायचे की नाही आधी सामाजिक स्वातंत्र्य पाहिजे. महात्मा फुले म्हणायचे की आधी सामाजिक स्वातंत्र्य पाहिजे आणि टिळक म्हणायचे की आधी राजकीय स्वातंत्र्य पाहिजे. आणि मग सामाजिक स्वातंत्र्याचा मुद्दा उठवणारे म्हणजे त्यावेळेचे श्रीधर दाते नावाचा टिळक भक्त असं म्हणतो की काँग्रेसच्या व्यासपीठावर सामाजिक प्रश्नांची जर चर्चा झाली तर ते व्यासपीठ त्या मंडपासह आम्ही जाळून टाकू. ही 1920 पर्यंतची चौकट आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे टिळक म्हणत असताना त्यावेळेस समाजामध्ये असा प्रश्न उपस्थित केला जातो की स्वराज्य हा ब्राह्मणांचा जन्मसिद्ध अधिकार असेल पण तो महारांना आहे का, हे प्रश्न त्या काळात उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे ही जी सामाजिक चौकट आहे, वर्णवर्चस्ववादी चौकट आहे, म्हणजे त्यावेळीचे आपण म्हणजे असा उल्लेख करायला हरकत नाही. आपली सगळी झाडून जवळपास सगळे नेते म्हणजे ते रानडे असो, गोखले असो, टिळक असो, सावरकर असो, राजवाडे असो, चिपळूणकर असो किंवा वासुदेव बळवंत फडके असो किंवा चाफेकर बंधू असो, हे सगळी चित्पावन ब्राह्मण मंडळी आहे. हा योगायोगाचा भाग नाही. तरी पण त्यातल्या त्यात टिळक हे प्रयत्न करतात की ही चौकट मोडावी म्हणून टिळकांची विटंबनाही केलेली आहे. टिळकांना तेल्या तांबोळ्याचे नेतेही म्हटलेलं आहे. पण टिळकांची अडचण अशी आहे की ती चौकट पूर्णतः मोडायची इच्छा असून सुद्धा मोडू शकत नाही, कारण आपल्यासोबत अनुयायी राहतील किंवा नाही ही भीती आहे. कारण टिळकांचं त्यावेळेचं एक वाक्य प्रसिद्ध आहे
अथणीमधल्या सभेमध्ये टिळक असं म्हणतात, विषय आहे विधिमंडळात कोणी जायचं. टिळक असं म्हणतात, विधिमंडळात शेतकरी जाऊन काय तिथे नांगर धरणार आहेत? विधिमंडळात शेतकरी जाऊन तिथे काय नांगर धरणार आहेत? विधिमंडळात शिंपी जाऊन तिथे काय शिलाई मशीन चालवणार आहेत? आणि विधिमंडळात वाणी जाऊन काय तिथे तराजू धरणार आहेत? ही चौकट आहे. त्यामुळे बिटवीन द लाईन स्पष्ट आहे की विधिमंडळात कोण गेलं पाहिजे, ही चौकट आहे. पण मग म्हटल्याप्रमाणे की बऱ्याच वेळा टिळकांना ही चौकट तोडाविषयी वाटत होती. त्याचं उदाहरण 1918 मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचं नाव ऐकलं असेल आपण. विठ्ठल रामजी शिंदेंनी मुंबईमध्ये अस्पृश्यता निवारण परिषद ठरवलेली आहे. आणि विठ्ठल रामजी शिंदे टिळकांना असं म्हणतात की महाराज तुम्ही त्या परिषदेला आलं पाहिजे. टिळक नाही नाही म्हणतात आणि विठ्ठल रामजी शिंदे आग्रह करतायत. अक्षरशः मानगुटीवर बसल्यासारखे ते बसलेले आहेत. नाईलाजाने टिळक असं म्हणतात की अस्पृश्यता निवारण परिषदेसाठी मी येईल, पण केसरीकार टिळक म्हणून नाही, तर बाळ गंगाधर टिळक म्हणून मी येईल. आणि तिथे भाषण करताना विठ्ठल रामजी शिंदेंच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे की तिथे टिळक असं म्हणतात की पेशव्यांच्या राज्यामध्ये सुद्धा महाराज मांगांनी भरलेल्या पखालीतलं पाणी पेशवे पिलेले आहेत. आणि दुसरं वाक्य ते असं म्हणतात की अस्पृश्यता समजा देवाला मान्य असेल तर असा देव मला मान्य नाही. आणि त्याचं वर्णन करताना टिळक असं करतात की त्या वाक्यावर मंडपामध्ये इतका टाळ्यांचा गजर होतो की मला भीती वाटायला लागते की मंडप कोसळून पडेल की काय. पण पुढे जाऊन परत टिळकांचा एक पाऊल पुढे टाकतात. पुढे जाऊन विठ्ठल रामजी शिंदे जो अस्पृश्यता निवारण परिषदेचा जाहीरनामा असतो त्याच्यावर सहीसाठी आग्रह धरतात. तेव्हा टिळक परत नाही म्हणतात, हे परत आग्रह करतात. आणि एक वेळ अशी येते की टिळक त्या जाहीरनाम्यावर सही करायला जातात, पण त्यांचे अनुयायी दादासाहेब करंदीकर त्यांना कंबर धरून मागे खेचतात आणि सही करू देत नाही. आणि टिळक तिथे कच खातात. त्यामुळे त्यावेळची सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर 1915 मध्ये जेव्हा गांधी या देशामध्ये येतात, म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये म्हणजे राजेंद्र प्रसादांचं एक आत्मकथन आहे. त्याच्यात ते असा उल्लेख करतात की लखनौमध्ये 1916 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन आहे. आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राजकुमार शुक्ल नावाचा एक शेतकरी चंपारणमधून आलेला आहे. आणि तो सगळ्या नेत्यांच्या मागे फिरतोय की हा शेतकऱ्यांचा, चंपारणच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडा 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 सगळे म्हणत आहेत, पण कोणी त्याची दखल घेत नाही आहे. आणि गांधींच्या जवळ जेव्हा तो जातो तेव्हा राजेंद्र प्रसाद आपल्या पुस्तकात असा उल्लेख करतात की 1916 मध्ये लखनौच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राजकुमार शुक्लला व्यासपीठावर चढवून त्यांना भाषण करायला सांगतात. आणि राजेंद्र प्रसाद असं म्हणतात की पहिल्यांदा शेतकरी हा काँग्रेसच्या व्यासपीठावर चढलेला आहे. म्हणजे चौकट कोणी त्याची दखल घेत नाही आहे. आणि गांधींच्या जवळ जेव्हा तो जातो तेव्हा राजेंद्र प्रसाद आपल्या पुस्तकात असा उल्लेख करतात की 1916 मध्ये लखनौच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राजकुमार शुक्लला व्यासपीठावर चढवून त्यांना भाषण करायला सांगतात. आणि राजेंद्र प्रसाद असं म्हणतात की पहिल्यांदा शेतकरी हा काँग्रेसच्या व्यासपीठावर चढलेला आहे. म्हणजे चौकट अशी आहे की आमचं राज्य गेलेलं आहे. कारण गांधीच्या बद्दल हे जे सगळं सांगितलं जातं 1920चा एक हे आहे. टिळक महाराजांचं निधन झालं आहे आणि टिळक निश्चितच लोकप्रिय होते आणि गर्दी आहे त्या याच्यामध्ये आणि अंत्ययात्रा निघालेली आहे. आणि टिळकांचं पार्थिव जिना उतरून असं खाली आणल्यानंतर
गांधी त्या अंत्ययात्रेमध्ये सामील आहेत आणि ते खांदा द्यायला जातात टिळकांना. आणि टिळकांना खांदा द्यायला गेल्याबरोबर त्यांचे अनुयायी त्यांना खेचतात आणि मागे ओढतात आणि ते असं म्हणतात की तुम्ही त्यांच्या जातीचे नाही म्हणून तुम्ही खांदा देऊ शकत नाही. जवळजवळ 4-5 मिनिट गांधी अस्वस्थ आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की हटकोर स्वभावाचे असले पाहिजे किंवा निग्रही स्वभावाचे असले पाहिजे. 5 मिनिटानंतर ते विचार करतात आणि एका तिरीमिरीमध्ये पार्थिवाला खांद्या द्यायला जातात. त्यांचा आविर्भाव पाहून त्यांचे अनुयायी त्यांना अडवत नाही, कारण त्यांच्या लक्षात येतं की याला अडवलं तर आता हा धिंगाणा करणार आहे इथे काहीतरी, म्हणून त्याला अडवत नाही. आणि गांधी जाता जाता त्यांना एकच वाक्य असं म्हणतो की समाजसेवकाला जात असते असं मी मानत नाही, मी खांदा देणार आहे. टिळकांच्या पार्थिवाला गांधी खांदा देतात. गांधींनी कदाचित इथे थांबले असते तर या लोकांनी गांधीला माफ केलं असतं. पण गांधी इथे थांबत नाही. गांधी पार्थिवाला खांदा दिल्यानंतर शौकत अलीचं हात धरतात आणि त्याला खांदा द्यायला लावतात. आणि तेव्हाही ते असं म्हणतात त्या सगळ्या अनुयायांना की मी खांदा दिल्यामुळे म्हणजे टिळक महाराज जातीच्या पलीकडे गेले, आता शौकत अलींनी खांद्यात दिल्यानंतर ते धर्माच्या पलीकडे जाणार आहे. ही गांधीची विचारसरणी आहे. आणि यांची विचारसरणी आहे की गांधीचं पार्थिव बाटलेलं म्हणजे टिळकांचं पार्थिव गांधींनी पाठवलेलं आहे, हा यांचा राग आहे. आणि या 2 विचारसरणीतला हा लढा आहे. त्याच्यानंतरच्या सगळ्या हकीकती म्हणजे दुर्दैवाचा भाग असा आहे की मजबूरी का नाम महात्मा गांधी. बरं, हे मी महाराष्ट्रात कुठेही बोलल्यानंतर लोक हसतात, कारण दात दिसतात चक्क. साधा एक प्रश्न असा आहे तुम्हा सगळ्या लोकांना की मजबूर माणसाची आपण मैत्री करतो का? अगतिक असेल, असहाय्य असेल, मजबूर असेल अशा माणसाची तुम्ही मैत्री करत नाही, तुम्ही ताकदीची मैत्री करता, तुम्ही सामर्थ्याची मैत्री करता. मग मजबुरी का नाम महात्मा गांधी कसं आलं? मजबुरी असेल तर ती काँग्रेसची होती. ज्या काँग्रेसला महात्मा गांधीचं नेतृत्व स्वीकारावं लागलं, ही काँग्रेसची मजबुरी असू शकते. मजबुरी असेल तर बराक ओबामाची असू शकते की ज्याला असं म्हणावं लागतं की गांधीचा जन्म झाला नसता तर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो नसतो. ही मजबुरी बराक ओबामाची असू शकते. मजबुरी असेल तर नेल्सन मंडेलाची मजबुरी असू शकते की ज्याला असं म्हणावं लागलं की गांधी नसते तर इतका प्रदीर्घ काळ मी तुरुंगात राहू शकलो नसतो. मजबुरी असेल तर त्या देशांची असू शकते की ज्यांनी 145 देशामध्ये पुतळे उभारलेले आहेत, त्यांची मजबुरी असू शकते. मजबुरी असेल तर आत्ताच्या पंतप्रधानांची असू शकते. मनात गोडसे आहे पण गांधीचं नाव घ्यावं लागतं, ही मोदींची मजबुरी असू शकते. ही महात्मा गांधींची मजबुरी कशी झाली? आणि एवढंच नाही, ज्या विचारसरणीने गांधीचा द्वेष, तिरस्कार आणि द्वेष आणि वध केला, त्यांना त्यांच्या प्रातस्मरणामध्ये गांधी घ्यावा लागतो, ही त्यांची मजबुरी असते. गांधीची मजबुरी कुठून आली? कपटाचा भाग असा याच्यामध्ये. आता नाटकामध्ये हत्या हा शब्द वापरलेला आहे, पण सगळ्या साहित्यामध्ये गांधींचा वध हा शब्द वापरलेला आहे. आणि वध एक शब्द वापरून दिल्यानंतर गांधीचं चरित्र वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण या देशामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये वध हा फक्त राक्षसांचा होत असतो, तो रावणांचा होत असतो, तो कंसाचा होत असतो. वध हा राक्षसांचा होत असतो आणि त्याचा वध करणारा हा परमेश्वराचा अवतार असतो. एका शब्दामध्ये त्यांनी आपलं तत्वज्ञान सांगून ठेवलेलं आहे. म्हणून मग गोडसे परमेश्वर असतो, कारण त्यांनी राक्षसाचा वध केलेला आहे. आणि म्हणून मग गोडसेचे मंदिरं बांधण्याची गोष्ट केली जाते. दुर्दैवाचा भाग असा आहे की त्यांनी फेकलं हे मी समजू शकतो, पण तुम्ही आम्ही झेललं कसं हे समजू शकत नाही. म्हणजे गांधीचं तत्वज्ञान काय?
तर एका गालावर मारली तर दुसरा गाल समोर करा, हे गांधीचं तत्वज्ञान आहे असं त्यांनी सांगितलं आणि आपण ते मान्य केलं. पण आयुष्यामध्ये, गांधीच्या सगळ्या आयुष्यामध्ये गांधी अन्यायाचा प्रतिकार करत राहिला. मग हे वाक्य आलं कुठून? एका हरिजनांच्या सभेमध्ये गांधी असं म्हणतात की आम्ही सवर्णांनी तुमच्यावर इतके अन्याय अत्याचार केलेले आहे की समोर बसलेल्या पैकी कोणी एखादा तरुण आला आणि त्यांनी माझ्या एका गालावर मारली तर मला राग येणार नाही, मी दुसरा गाल समोर करेल, तरीही आम्ही हजारो वर्ष केलेल्या तुमच्यावरच्या अन्यायाचं परिमार्जन होणार नाही, असं त्या सभेतलं भाषण आहे. आणि आम्ही ते चिटकून घेतलं की गांधीचं तत्वज्ञान काय, की एका गालावर मारली तर दुसरा गाल समोर करा, हे गांधीचं तत्वज्ञान असं आम्ही मानून घेतलं. गांधींनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करायला शिकवलेलं आहे. मग बऱ्याच वेळा असं होतं की गांधी गोडसेच्या बंदुकीच्या गोळीने मरत नाही म्हटल्यानंतर अनेक वेगवेगळे खांदे बंदूक ठेवायसाठी वापरले जातात. नाटकामध्ये तोही उल्लेख आलेला आहे की भगतसिंगाचा खांदा वापरलेला आहे. साधा प्रश्न असा आहे की हे विचारणारे जे आहे आणि हे सांगणारे जे आहेत त्यांना साधा प्रश्न विचारला पाहिजे की भगतसिंग फाशीवर जात असताना तुम्ही काय करत होते? तुम्ही एखादं व्हाईसरायला पत्र लिहिलं, तुम्ही काही निदर्शनं केली, प्रदर्शनं केली, पण गांधींनी 7 वेळा प्रयत्न केलेले आहेत. आयर्विनला अक्षरशः म्हणजे चिडून आयर्विन 8व्या प्रयत्नाच्या वेळेस ते असं म्हणतात की तुम्ही अहिंसा मानता आणि हिंसा मानणाऱ्या भगतसिंगाचं समर्थन कसं करता? त्याच्यावर महात्मा गांधी असं म्हणतात, इथे हिंसा अहिंसेचा मुद्दा नाही, या देशातले सर्वश्रेष्ठ देशभक्त ही सगळी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ही मंडळी आहे, म्हणून यांची फाशी रद्द झाली पाहिजे असं म्हणतात. त्यावेळेस भगतसिंग गांधींनी काय प्रयत्न केले? फक्त दुर्दैवाचा भाग असा आहे की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवची फाशी ठरलेली आहे आणि त्याची तारीख ठरत नाही आहे. ब्रिटिश सरकार असा विचार करते आहे की काँग्रेसचं अधिवेशन आटोपल्यानंतर यांची फाशीची तारीख आपण ठरवू, कारण अधिवेशनाच्या आधी जर तारीख ठरवली आणि फाशी जर अधिवेशनाच्या आधी दिली तर अधिवेशनामध्ये सगळा आक्रोश, असंतोष आणि त्याचा स्फोट होण्याची शक्यता आहे, म्हणून अधिवेशनाच्या तारखेची वाट पाहत आहेत. त्याला उद्देशून उपहासात्मक गांधीने एक पत्र लिहिलं आहे की आता वाट कशाची पाहता. दुर्दैवाने त्याच पत्राचा दुरुपयोग करून ब्रिटिशांना घाई झाली नव्हती पण गांधीलाच घाई झाली होती, म्हणून ते पत्र लिहून विचारतायत की वाट कशाची पाहताय, म्हणजे त्यांना फाशीची घाई झाली होती असा त्या मूळ पत्र वाचा. तसा त्या पत्राचा अर्थ नाही. कोणताही शहाणा माणूस त्याचा अर्थ समजून घेईल, पण यांना शहाणपण घ्यायचंच नाही आहे. त्यांनी त्याचा अर्थ असा काढला की भगतसिंगाची फाशी कशी लवकर व्हावी, ब्रिटिशांना घाई नाही पण गांधीला घाई झालेली असा त्यांनी अर्थ काढला, तो त्यांनी फेकला. पण दुर्दैवाने आम्ही झेलला का, हा माझा प्रश्न आहे. बरं, साधा एक प्रश्न असा आहे की जे हे देशभक्तीचे प्रश्न उपस्थित करतात त्यावेळेस हे होते कुठे? इतिहासाच्या कुठल्याही याच्यामध्ये कुठल्या गुरुजींनी म्हणा, सरसंघचालकांनी ब्रिटिशांना पत्र लिहिलं आहे आणि भगतसिंगची फाशी रद्द व्हावी म्हणून विनंती केली आहे, काही कृती केली आहे असं दिसत नाही. कारण भगतसिंग हा त्यांचा शत्रू क्रमांक 3 आहे. तुम्ही कोणी बंच ऑफ थॉट्स वाचलं असेल गोळवळकर गुरुजींचं, त्याच्यामध्ये शत्रू क्रमांक 1 मुस्लिम, शत्रू क्रमांक 2 ख्रिश्चन आणि शत्रू क्रमांक 3 कम्युनिस्ट. आणि भगतसिंग कम्युनिस्ट होते म्हणून त्यांना त्यांचं प्रेम असण्याचं कारण नाही, तो 3ऱ्या क्रमांकाचा शत्रू होता. आणि स्वातंत्र्यच त्यांचं शत्रू होतं, कारण त्यांना स्वातंत्र्य नको होतं. जसं महात्मा गांधींनी टिळकांचं पार्थिव पाठवलं
तशी यांची धारणा अशी आहे की गांधींनी स्वातंत्र्य बाटवलेलं आहे आणि म्हणून हे बाटवलेलं स्वातंत्र्य आम्हाला नको आहे. म्हणून 1920 नंतर कोणताही हिंदुत्ववादी ब्रिटिशांच्या विरोधी लढलेला नाही. उलट ब्रिटिशांना मदत केलेली आहे, पण ब्रिटिशांच्या विरोधी लढलेले नाही, कारण हे स्वातंत्र्य बाटवलेलं आहे ही त्यांची धारणा आहे. भगतसिंगाच्याच बाबतीमध्ये नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोसांच्याही बाबतीमध्ये हाच प्रकार आहे की गांधी नावाचा माणूस एवढा हलकट होता की नेताजी सुभाषचंद्र बोस अध्यक्षपदावर असताना त्यांना हाकलून देणारे जे होते ते गांधी होते. परत त्यांनी फेकलं आणि आम्ही झेललं. 1938च्या हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस होते आणि हे 1938 मध्ये हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस झाले. हे गांधीच्या सांगण्यावरून झाले. पण 1939ला त्रिपुराला अधिवेशन आहे, तिथे गांधी हजर नाही आहेत, कारण राजकोटला काहीतरी दंगल उसळलेली आहे, तिथे ते गेलेले आहेत. आणि त्या अधिवेशनामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसांचा आग्रह आहे की मी परत अध्यक्ष होणार आहे. काँग्रेसची कार्यकारिणी असं म्हणते आहे की परत आता अध्यक्ष तुम्ही होणार नाही, अध्यक्ष तुम्ही आता होऊ शकत नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात की मी अध्यक्ष होणार आहे. काँग्रेस कार्यकारिणी विरोध करते, यालाही कारण आहे इतिहासामध्ये. कारण काँग्रेसची भूमिका ही ठरलेली आहे की कोण्याही परिस्थितीमध्ये हिटलर सोबत हातमिळवणी करायची नाही, ही काँग्रेसची भूमिका आहे. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांची ही भूमिका आहे की आपल्या दुश्मनाचा जो दुश्मन आहे तो आपला मित्र बनला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. दोघेही भूमिकेवर वेगळ्या असल्या तरी देशभक्तीचीच भूमिका आहे. आणि अध्यक्ष असताना नेताजी सुभाषचंद्र बोस ताजमहल हॉटेलमध्ये हिटलरचा मंत्री एक येतो, त्याला गुप्तपणे भेटतात. हे काँग्रेस कार्यकारिणीला कळलेलं आहे आणि काँग्रेस कार्यकारिणी असं म्हणते की आमच्या भूमिकेच्याच विरुद्ध जी भूमिका ठरलेली आहे काँग्रेसची, नेताजी सुभाषचंद्र बोस गेले आहे म्हणून त्यांना अध्यक्ष नको आहे. नेताजी सुभाषचंद्र बोसही लोकप्रिय आहेत, वल्लभभाई पटेलही लोकप्रिय आहेत आणि जवाहरलाल नेहरूही लोकप्रिय आहे. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस असं म्हणतात की निवडणूक लढवणार, ते लढतात आणि जिंकतात. कार्यकारिणीचा हिरमोड होतो आणि मग कार्यकारिणी शेवटचा पत्ता असा फेकते की ते असं म्हणतात की जी काही नवीन कार्यकारिणी येणार आहे ती महात्मा गांधींना विचारल्याशिवाय येऊ नये. नेताजी सुभाषचंद्र बोस ही अट मान्य करतात आणि नेताजी सुभाषचंद्र बोस गांधींशी बोलतात. महात्मा गांधी असं म्हणतात की ज्या अर्थी तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहात, त्या अर्थी संपूर्ण कार्यकारिणी ठरवण्याचा प्रिव्हिलेज किंवा अधिकार हा तुमचा आहे. मी कार्यकारिणी ठरवण्यामध्ये कुठलीही सूचना करणार नाही, हस्तक्षेप करणार नाही. काँग्रेस कार्यकारिणीचा हिरमोड होतो आणि मग शेवटचा पट्टा फेकला जातो. जेव्हा नवीन कार्यकारिणी ठरवल्या जाते त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, वल्लभभाई पटेल आहेत आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. हे तिघही असं म्हणतात की आम्ही तुमच्या कार्यकारिणीत राहत नाही. आणि तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस असं म्हणतात की ज्या कार्यकारिणीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू नाही, वल्लभभाई पटेल नाही, डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाही, त्या कार्यकारिणीचा अध्यक्ष मी राहणार नाही, म्हणून ते राजीनामा देतात. इथे कुठेही गांधीचा संबंध नाही. साधा एक प्रश्नच आहे. थोडंसं तुम्ही इतिहासात वाचलं पाहिजे असं वाटतं, पण दुर्दैवाने आता बहुजनांची माणसं वाचणंच सोडलेलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झाल्यानंतर सरसंघचालक हेडगेवारांच्या भेटीचा प्रयत्न करतात. बाळासाहेब हुतार म्हणून त्यांचे मित्र आहेत, ते संघाचे आहेत. त्यांना असं म्हणतात की मला
हेडगेवारांशी भेटायचं आहे. मग बाळासाहेब हुद्दार नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे आहे याचा शोध घेतात आणि त्यांना कळतं की रघाटे म्हणून एक संघाचे कार्यकर्ते नाशिकला आहेत, त्यांच्याकडे म्हणजे हेडगेवार उतरलेले आहेत, तिथे ते जातात. त्या खोलीमध्ये सगळे हास्यकल्लोळ चाललेला असतो. म्हणजे हेडगेवार विनोद करत असतात, सगळे स्वयंसेवक हसत असतात. अशा वेळेस बाळासाहेब हुद्दार तिथे येतात आणि ते असं म्हणतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे. हेडगेवार त्यांना असं म्हणतात की आपलीच माणसं आहे, तुम्ही बोला. ते म्हणतात नाही, मला तुमच्याशी खाजगीत बोलायचं आहे. मग सगळे कार्यकर्ते घराबाहेर रूम बाहेर काढले जातात आणि ते असं म्हणतात की नेताजी सुभाषचंद्र बोसांचा निरोप आहे की तुम्हाला त्यांना भेटायचं आहे. हे वारंवार सांगतायत की नेताजी सुभाषचंद्र बोसांचा निरोप आहे की त्यांना तुम्हाला भेटायचं आहे, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. ते लक्ष देत नाही आणि ते अजून सांगतात, आपलं मत सांगतात की मला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष जर इच्छा व्यक्त करत असेल तर तुम्ही भेटलं पाहिजे. ते त्यालाही प्रतिसाद देत नाही आणि शेवटी असं म्हणतात की बाळासाहेब, मी आता इतका थकलेलो आहे आणि इतका आजारी झालेलो आहे की मी आता एक शब्द बोलू शकत नाही, म्हणून कॉटवर आडवे होतात. बाळासाहेब हुद्दार समजून जातात की भेटीची इच्छा नाही आहे. का भेटीची इच्छा नाही आहे? भेटीची इच्छा याच्यासाठी नाही आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांच्या ब्लॅकलिस्टवर आहेत आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांची आपण भेट घेतली तर आपणही ब्लॅकलिस्टवर जाऊ म्हणून भेटत नाही. तेच लोक आता सांगतात की नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधीचं असं होतं, गांधींनी त्यांना हाकलून दिलं. अरे साधा प्रश्न असा आहे की 1944 मध्ये आझाद हिंद फौजे समोर बोलताना नेताजी सुभाषचंद्र बोसांनी गांधीच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदा गांधींना राष्ट्रपिता म्हटलेलं आहे. बरं, गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोसचं एवढं भांडण असेल तर नेताजी सुभाषचंद्र बोसच्या फौजेतल्या एकेका ब्रिगेडचं नाव गांधी ब्रिगेड हे नाव आहे, नेहरू ब्रिगेड हे नाव आहे, मौलाना आझाद ब्रिगेड हे नाव आहे. हेडगेवार गोळवळकर गुरुजी अशी नाही आहे ब्रिगेडची नाव. पण जे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये नव्हते ते आता देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटतायत आणि स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये नव्हते याचं कारण असं, हे बाटलेलं स्वातंत्र्य आहे म्हणून याच्यात राहायचं नाही आहे हे त्यांनी ठरवलेलं आहे. 1920च्या आधी हिंदुत्ववादी मंडळी जे राजकीय स्वातंत्र्य मागत होते ते 1920च्या नंतर म्हणजे टिळक गेल्यानंतर आणि गांधी नेतृत्वात आल्यानंतर ते राजकीय स्वातंत्र्य मागत नाही आहे. जॅक्सनच्या हत्येनंतर ब्रिटिशांवर एकही गोळी चालली नाही, कारण जॅक्सनच्या हत्येमध्ये 38 आरोपी आहेत, त्याच्यातले 37 चित्पावन ब्राह्मण आहेत. ब्रिटिशांवर एकही गोळी चालली नाही, ती गोळी चालली फक्त गांधीवर. त्याच्यातही 8 आरोपी आहेत, त्याच्यातले 7 चित्पावन ब्राह्मण आहेत. हा जो द्वेष आहे, म्हणजे शिम मुंजेंचं नाव ऐकलं असेल, संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्य. त्यांच्या एका पुस्तकामध्ये फार छान उल्लेख आहे की ते दक्षिण आफ्रिकेला जातात. दक्षिण आफ्रिकेला जातात त्याच्यासाठी की बोअर युद्ध तिथे सुरू झालेलं आहे आणि त्या युद्धाची मजा पाहायसाठी. आता युद्धाची मजा पाहणं अशी विकृत भाषा तर मी पहिल्यांदा वाचतोय. युद्धाची मजा नसते, ही युद्धाची मजा पाहायला दक्षिण आफ्रिकेत जातात आणि तिथे मोहनदास करमचंद गांधी नावाचा एक बॅरिस्टर माणूस आहे, त्याच्या घरचा पाहुणचार घेतात. मोहनदास करमचंद गांधी त्या बोअर युद्धामध्ये आहे, शुश्रूषा करतो आहे जे काही जखमी सैनिकांची. त्याच्यानंतर निघताना सुद्धा मुंजे हे गांधींचा पाहुणचार घेतात. त्यांच्या एका पुस्तकामध्ये उल्लेख असा आहे की गांधीचं बाकी सगळं आवडलं पण गांधीच्या घरातला ओंगळपणा आणि घाणेरडेपणा आवडला नाही. आता गांधीच्या घरात घाणेरडेपणा असू शकत नाही, कारण गांधी स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. आजचंही सरकार गांधी स्वच्छतेसाठीच वापरतो आहे. मग होता ओंगळपणा काय, घाणेरडेपणा काय होता गांधीच्या घरात?
तर गांधीच्या घरात घाणेरडेपणा हा होता की गांधीच्या घरामध्ये चुलीपर्यंत एक भंगी मुस्लिमाचा वावर होता. त्याच्यात तो एक मुसलमान आहे म्हणूनही आक्षेप नाही आहे, कारण मुसलमान मांसाहार करतात म्हणून त्यांना आक्षेप आहे असंही नाही, कारण मुंजेंना मटण सम्राट म्हटलं जात होतं, कारण त्यांना दिवसाला 2 वेळ मटण लागत होतं. आक्षेप असा आहे की एक भंगी माणूस गांधीच्या चुलीपर्यंत वावर करतो हे त्यांना आवडलेलं नाही आणि हा घाणेरडेपणा त्यांना आवडला नाही. गांधींनी हाच घाणेरडेपणा त्यांच्या घरापुरता मर्यादित ठेवला असता तर त्यांचा आक्षेप नव्हता, पण गांधींनी हाच घाणेरडेपणा 1920 नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन ठरलेलं आहे, तिथे अस्पृश्यता निवारण्याचा ठराव गांधी करतो आहे आणि व्यासपीठावर अस्पृश्य माणसं बसलेली आहेत. हा ओंगळपणा आणि घाणेरडेपणा आवडलेला नाही, कारण स्वातंत्र्य बाटलेला ही यांची कल्पना आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मी जेव्हा म्हणतो की गांधी मरत नाही, याचं कारण काय असलं पाहिजे? गांधींनी आम्हाला प्रेम शिकवलं, गांधींनी आम्हाला अहिंसा शिकवली. अनेक लोक आम्हाला आजकाल म्हणतात की तुमचं आता वय झालं आहे, तुमची पिढी आता जुनी आहे, नवीन जमाना बदललेला आहे. मला एक गोष्ट सांगा की जग इतकंही बदललेलं असेल, सगळं जगामध्ये एक माणूस असा दाखवा की ज्याला प्रेम नको आहे. हां, हे खरं आहे की तो जगाचा द्वेष करेल, जगाचा द्वेष करेल अशाही माणसाला जगाकडनं प्रेम पाहिजे आहे. जगाशी मी खोटं बोलेल, पण या जगामध्ये असा एखादा माणूस दाखवा की ज्याला खोटं बोललेलं आवडतं. म्हणजे माझं खोटं बोलणं लोकांनी सहन करावं ही माझी अपेक्षा असते, पण त्याच्याशी कोणी खोटं बोललेलं आवडत नाही. याचा अर्थ असा की सत्य हे सगळ्यांनाच हवं आहे. जगात एखादा माणूस असा दाखवा की ज्याला अप्रामाणिक माणसं आवडतात असं नाही, त्याला तो जगाशी अप्रामाणिकता करेल, पण त्याला प्रामाणिक माणूसच स्वतःसाठी लागतो. जगात एखादा माणूस असा दाखवा की जो AK-47 घेऊन लोकांना मारत सुटेल, पण दुसऱ्याच्या बंदुकीच्या गोळीने आपण मरू नये हीच त्याची इच्छा असते. जर प्रेम जगात पाहिजे असेल, फक्त गांधीची आपली अडचण एवढीच आहे की गांधी असं म्हणतो की प्रेम पाहिजे असेल तर प्रेम पेरलं पाहिजे तरच प्रेम मिळेल, हे गांधी म्हणतो. पण आमची अपेक्षा अशी आहे की टमाट्याचं बी पेरलं आणि त्याला वांगे लागले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. इथं तुमचं आमचं गांधीचं पटत नाही. म्हणजे नेहमी असं लोक म्हणतात की चांगुलपणाला कुठे आजकाल काय किंमत राहिली आहे का? म्हणजे 2-3 वेळा दिवसातून हे असतं की चांगुलपणाला काही किंमतच नाही, खऱ्याला काही कोणी विचारतच नाही. पण दिवसभर बोलताना विचारतो, अरे या गावामध्ये चांगली शाळा कोणती आहे, या गावामध्ये चांगला वकील कोणता आहे, या गावामध्ये चांगला डॉक्टर कोणता आहे, या गावामध्ये चांगलं हॉस्पिटल कोणतं आहे. म्हणजे दिवसभर असं म्हणतो की चांगुलपणाला किंमत नाही, आणि विचारतो दिवसभर हेच का चांगला शिक्षक कुठे आहे, चांगला वकील कुठे आहे, चांगला डॉक्टर कोणता आहे, चांगलं हॉटेल कुठे आहे, चांगलं शिक्षण कुठे आहे, हेच विचारतो. तोपर्यंत गांधी मरत नाही. अडचणीचा भाग असा आहे की गांधी हे म्हणतो की धोत्र्याचं कलम लावून मोगरा उगवत नसतो, हे आम्हाला मान्य नाही. आमचं म्हणणं असं आहे की धोत्र्याचं कलम लावून मोगरा उगवलं पाहिजे. इथे तुमचा आणि माझा गांधीचा भांडण आहे. गांधी असं म्हणतो साध्य आणि साधन, प्रेम पाहिजे असेल तर प्रेम पेरलं पाहिजे. आमचं असं म्हणणं आहे की मला प्रेम पाहिजे आहे, पण मी द्वेषच पेरणार आहे, तेव्हा ही परिस्थिती तयार होते. स्वतः तुम्ही इतकं वेळ ऐकला. खरं तर नाटकानंतर मी बोलायला नको होतं, पण आकाश नाराज झाला असता, तुम्ही नाराज झाले असते. एखाद्या वेळेस वेळ पडली तर सविस्तर आपण या विषयावर बोलू. पण माझी हात जोडून विनंती अशी आहे की गांधी वेगळ्या अर्थाने समजून घ्या. कारण माझं त्यावरचं पुस्तकही आहे, ते तुम्ही वाचावं अशी माझी इच्छा आहे. नाही होत अन्य
नाही, पूर्ण विषय तर नाही होणार, पण थोडासा म्हणजे हे नाही, कारण गांधी समजून घ्या असं माझी विनंती आहे. कारण गांधीच्या बाबतीत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे कधी कधी या माणसाचं आश्चर्य वाटतं की जगामध्ये असा कोणता नेता आहे हो की ज्याची स्वतःची काही संपत्ती नव्हती. जगामध्ये असा कोणता नेता आहे हो की ज्यांनी आपल्या मुलांसाठी काही केलं नाही. आजकाल तर म्हणजे त्यांची मुलंच सगळे नेते होतात. आयुष्यामध्ये जे सांगितलं ते त्या माणसाने केलं. फक्त दुर्दैवाचा भाग असा आहे की गांधी हा सर्वसामान्य माणसांचा माणूस होता. म्हणजे अनेक वेळा असं वाटतं की आजकाल वन्य प्राण्यांचा त्रास चालू असतो आणि वन्य प्राण्यांच्या मार्फत माणसं मेली तर आपल्याला चालतात, पण एखादा वन्य प्राणी मरावा असं वाटत नाही. एका बाजूला आपण म्हणतो की गांधीचं तत्त्वज्ञान अहिंसेचंच आहे, पण म्हणजे साबरमती आश्रमामध्ये माकडांचा त्रास होतो आहे म्हटल्यानंतर गांधी एक वेळ माकड मारायची परवानगी मागतो. ते म्हणतात शेतकऱ्यांचं जे नष्ट होतं पीक ते मला सहन होणार नाही. गांधी अनेक अर्थाने म्हणजे कधी कधी असं वाटतं की आत्ताच्या अर्थशास्त्राची, आता तर मंदी आली आहे वगैरे सगळं म्हणतात, बेरोजगार झाले आहे, कोणीतरी गांधीला प्रश्न विचारतो की तुमच्या अर्थशास्त्राची व्याख्या काय. गांधी असं म्हणतो की टू कन्व्हर्ट वेस्ट इंटू वेल्थ इट इज द डेफिनेशन ऑफ माय इकॉनॉमिक्स. जे म्हणून कचरा आहे त्याचं संपत्तीमध्ये रूपांतरण करणं ही गांधीची अर्थशास्त्राची व्याख्या आहे. आणि आताच्या अर्थशास्त्राची व्याख्या विचाराल तर टू कन्व्हर्ट वेल्थ इंटू वेस्ट इट इज द डेफिनेशन ऑफ करंट इकॉनॉमिक्स. म्हणून आपण पाहतो, आपण बेकाराला बेकारच म्हणतो, म्हणून तो म्हणतो की बेकारांना काम द्या, त्याच्यामधून संपत्ती निर्माण करा. आपण पाहतो पाणी वाया जात आहे, ते समुद्रात जाऊन मिळत आहे, गांधी म्हणतो त्याचं सोनं तयार. म्हणजे संपूर्ण गांधीचं तत्त्वज्ञान असं आहे, कचऱ्यातून सोनं तयार करण्याचं गांधीचं तत्त्वज्ञान आहे. पण दुर्दैवाने याच देशामध्ये सोन्यासारखा विचार देणाऱ्या माणसाचा आम्ही कचरा केलेला आहे. एवढं कृपा करून समजून घ्यावं. आपण शांततेने एवढ्या सगळ्याच्या नंतर ऐकलं याच्याबद्दल मी आपला आभार मानतो. आकाशने इथे बोलावून त्याला मी धन्यवाद देतो. आणि मी परत तुम्हाला सांगतो की तुम्ही आज जो नाटकाचा प्रयोग केला, या गावामध्ये असं काही करणं हाच मला चमत्कार वाटतं आणि तुम्ही हे प्रयत्न करतात, याला माझ्या शुभेच्छा आहे आणि तुमचा मी आभारी आहे. धन्यवाद.